राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती काही दिवसांपूर्वी निशाणा साधलेला होता, तर आता भाजपने सुद्धा राज ठाकरेंऐवजी अजित पवारांकडेच बोट दाखवल्याने महायुतीत नव्याने वाद पेटण्याची चिन्ह आहेत। तर दुसरीकडे पुण्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं असे बॅनर्स लागलेले आहेत। मनसैनिक प्रकाश गायकवाड यांनी हा बॅनर लावलेला आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असे बॅनर्स लागल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। तर राज्यामध्ये पालिका निवडणुकांची जोरदार चर्चा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये साधारणतः तासभर चर्चा झाली। ही सदिच्छा भेट असली तरी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीमधून मनसे महायुतीत सहभागी होणार की ठाकरेंना भाजपाच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदारकी दिली जाणार का, असे सवाल उपस्थित होऊ लागले। फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्री करता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो। भेटी मागची राज की बात काय? या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही। विरोधकांनी भेटीवर साधला निशाणा। राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे। तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं। पोहे खा, पाहून घ्या, एकदा झालं, दोनदा झालं, एकदा करून टाका शुभमंगल। सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले। जवळपास 2 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे। आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली मराठी मतांचा टक्का मनसेच्या माध्यमातून भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न तर नाही ना? माहीम विधानसभेत पराभूत झालेल्या अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदारकी दिली जाणार का? आगामी काळात मनसेला महायुतीत सामावून घेणार का? असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। राजकीय भूमिका या वेगळ्या वेगळ्या असू शकतात, पण वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात। आणि आजची भेट होती ही कौटुंबिक भेट होती, सदिच्छा भेट होती। राज्य पातळीवर आता निर्णय मान्य आमचे नेते देवेंद्रजी घेत आहेत। आता त्यांनी काय विचार केला असेल, त्यामुळे मला त्यांच्या भेटीची माहिती नाही, परंतु निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा करूया। मनसे आणि भाजपच्या या जवळकीच्या अनेक दिवसांपासून चर्चा आहेत। लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सामील होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। शिवडीत बाळा नांदगावकरांना भाजपनं पाठिंबाही दिला। मात्र माहीम आणि वरळी मतदारसंघातल्या तिढ्यानं महायुती आणि मनसेचं जुळून आलं नाही। अशात काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतल्या निकालावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र डागलं होतं। तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही। लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं। आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आल्याबद्दल राज ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केलं। त्यावर अजित पवारांनी अमित ठाकरेंच्या पराभवावरून राज ठाकरेंना डिवचलं। या टीकेनंतर भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंची बाजू घेत दादांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला। तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता। ज्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता। मला वाटतं दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोट आपल्याकडे आहे, त्याचं भान सगळ्यांनी वक्तव्य करताना ठेवलं पाहिजे। अजितदादांनाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही। दरेकरांच्या या टीकेवरून राज ठाकरे भाजपसाठी किती महत्वाचे आहेत हे वेगळंच सांगायची गरज नाही। तर इकडे राज ठाकरे आणि फडणवीसांच्या वाढत्या गाठी भेटींवर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवलाय, तर मनसेनेही या टीकेला जोरदार उत्तर दिलंय। राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे। तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे। राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात। लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम। हे पोहे खाण्याचा, चहा पिण्याचा कार्यक्रम बरेच दिवस झाले आम्ही बघतो।
आता मला वाटतं की हे बघून खूप झालं, खाऊन आता पोहे खूप झालं. लग्न कधी करता याची प्रतीक्षा आता महाराष्ट्रातील लोक बघत आहेत. म्हणजे एकदा पोहे खा, पाहून घ्या, आता एकदा झालं, दोनदा झालं, एकदा करून टाका शुभमंगल. संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का? पवार साहेबांकडे कशाला जातात मग? झाडू मारायला जातात का संजय राऊत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबतच्या भेटीत राजकीय चर्चेचं खंडन केलंय. या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो. फडणवीसांनी राजकीय चर्चेचं खंडन केलं असलं तरी मनसे आणि भाजपच्या वाढत्या जवळकीमुळे चर्चा सुरू झाल्यात. त्यामुळे खरंच मनसे आणि भाजपची युती होणार की नेहमीप्रमाणेच ही केवळ चर्चा ठरणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.